लांब सडक दाट केस कोणाला नको असतात, सगळ्यांनाच हवे असतात, पण त्यासाठी थोडीशी मेहनत नक्की करावी लागते. पण आपण काय करतो, ही मेहनत न करता खूप सारे पैसे देऊन मार्केटमधल्या वस्तू आणतो आणि त्या आपल्या केसांवरती म्हणा किंवा स्किनवरती अप्लाय करतो. तात्पुरता रिझल्ट येतो खरा, पण त्यानंतर साईड इफेक्ट जे असतात ते खूप जास्त असतात, केमिकल असतं त्या वस्तूंमध्ये आणि त्यामुळे आपले केस गळती म्हणा किंवा केस पांढरे होणं म्हणा किंवा केसांचा पोत जो आहे तो खराब होणं म्हणा, या सगळ्या समस्या ज्या आहेत त्या उद्भवतात. त्यासाठी आपण काय करणार आहोत, घरच्या घरी होममेड शिकेकाई साबण बनवणार आहोत. शिकेकाई साबण खूप साध्या सोप्या पद्धतीनं मी बनवलेला आहे आणि आत्ताच मी शॅम्पू सुद्धा केलेला आहे, म्हणजेच शिकेकाई साबणानेच मी केस वॉश केलेले आहेत. खूप चांगला, खूप सॉफ्ट झालेले आहेत माझे केस. त्यासाठी म्हणलं तुमच्यासोबत सुद्धा हा व्हिडिओ जो आहे तो शेअर करणं खूप इम्पॉर्टंट आहे. मी व्हिडिओ शूट केलेला आहे, व्हिडिओ बघू आपण. हा साबण जो आहे तो कसा बनवलेला आहे तो पाहू अगोदर. तर हा शिकेकाई साबण बनवण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या वस्तू लागणाऱ्या आहेत त्या एका भांड्यामध्ये काढून घेऊ. तर इथं बघा, पहिली वस्तू जी आहे ती आपण घेतलेली आहे मेथी दाणा. आता मेथी दाणा म्हटल्यानंतर बऱ्याच ताईंना लक्षात आलं असेल, पण काहींना लक्षात आलं नसेल, तर त्यांच्यासाठी सांगते की हा मेथी दाणा आपण लोणच्यामध्ये वगैरे जो वापरतो, मसाल्यामध्ये जो मेथी दाणा असतो तो मेथी दाणा आपल्याला घ्यायचा आहे. हा कुठल्याही मसाल्याच्या दुकानामध्ये किंवा किराणा दुकानामध्ये मिळेल. तर दुसरी वस्तू इथं बघा, रोजमेरी लीव्स. रोजमेरी लीव्स हे ऑनलाईन मी मागवलेलं आहे, ऑनलाईन ॲमेझॉनवरती तुम्हाला कुठेही मिळेल. रोजमेरी लीव्स 99 पासून स्टार्ट आहे याची प्राईस. तर तुम्ही कोणतंही ब्रँड घेऊ शकता, कोणत्याही कंपनीचं तुम्ही घेऊ शकता. तर रोजमेरी लीव्स आपल्याला घ्यायचे 1 चमचा. पहिली वस्तू घेतली मेथीदाणा 1 चमचा, दुसरी वस्तू घेतली रोजमेरी लीव्स 1 चमचा आणि तिसरी वस्तू आहे आवळा. आता इथं सुकलेला आवळा घेतलेला आहे आपण, तर तो सुद्धा 1 चमचा घेतलेला आहे. वाळलेला आवळा जो मार्केटमध्ये मिळतो तो घेतलेला आहे 1 चमचा. आणि इथं बघू शकता तुम्ही, इथं शिकेकाई घेतलेली आहे. हे शेंगासारखं जे दिसतंय, चिंचच्या शेंगासारखं, ते शिकेकाई आहे. आणि शिकेकाई घेतले 4 ते 5. आणि इथं बघा रिठा आहे ही. तर या रिठा तुम्हाला साधारणतः 6-7 लागतील, तर तुम्ही एवढं घेऊ शकता. मी आता इथं थोडंसं क्वांटिटी जास्त घेते. जर तुम्हाला एकच साबण सुरुवातीला बनवायचा असेल तर तुम्ही 4 रिठा जरी घेतल्या तरी पुरेशा आहेत. पण रिठा घेताना लक्षात घ्यायचं आहे, रिठा फोडूनच घ्यायच्या. त्यामध्ये बी असतं, बी कठीण असतं आणि त्यामुळे आपल्याला काय करायचं असतं, ते बी आपल्याला, म्हणजे बियाची आपल्याला अजिबात आवश्यकता नाही आहे. त्यामुळे हे फोडून घ्यायचं आहे, बी वेगळं करायचं आहे. बियाची अजिबात आपल्याला गरज नाही. या पद्धतीचं हार्ड हे बी असतं गोट्या टाईप, ते आपल्याला साईडला काढून ठेवायचे. तर बघा, रिठा फोडून घेतलेले आहेत. आणि त्यानंतर आता पुढची आणखीन एक इम्पॉर्टंट वस्तू लागणारी होती आणि ती म्हणजे महाभृंगराज. बघा, अख्खं महाभृंगराज जर तुम्हाला मिळालं तर खूप चांगली गोष्ट आहे. जर अख्खं महाभृंगराज मिळालं नाही तर या टाईपमध्ये पावडर मिळते, ती पावडर वापरा. पण प्रयत्न करा की अख्खं महाभृंगराज मिळेल. जर मिळालंच नाही तर मगच पावडर जे आहे ते यूज करायचे. मग आता मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे आणि या भांड्यामध्ये ज्या वस्तू आपण वेगळ्या केलेल्या आहेत त्या घालायच्या आहेत. आणि त्यानंतर इथं मी पावडर घालते, जी की आपण घेतलेली आहे महाभृंगराजची. तर महाभृंगराज पावडर किती पाहिजे आपल्याला, 1 चमचा. बघा, महाभृंगराजला केसांचा राजा म्हणलं जातं, तर त्यासाठी ही पावडर नक्की यूज करा. आणि ती आपल्याला घालायची 1 चमचा. खूप जास्त लागत नाही, 1 चमचा पुरेशी आहे. तर सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या आपण 1-1 चमच्याच्या या मापानेच घेतलेल्या आहेत. आणि ही पावडर जी आहे ती खूप बारीक वाटणं इम्पॉर्टंट आहे. बघा, ही पावडर म्हणण्यापेक्षा हे जे आपण सगळ्या वस्तू घेतलेल्या आहेत त्या खूप बारीक वाटणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. तर महाभृंगराज पावडरसुद्धा टाकली आणि त्यानंतर आपल्याला लास्टला काय टाकायचं आहे बघा, हे जे आता मी पानं टाकलेली आहेत ते कडुलिंबाची पानं आहेत, वाळलेली पानं शक्यतो यांचाच वापर करा. ज्या पण वस्तू आपण घेतलेल्या आहेत त्या सगळ्या वस्तू आपण सुक्या घेतलेल्या आहेत, वाळलेल्या घेतलेल्या आहेत. तर चला व्यवस्थित बारीक एकदम वाटून घेऊ. बारीक वाटणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. फक्त आणि फक्त 1 मिनिटामध्ये हे वाटण जे आहे ते वाटून तयार होतं. आता इथं तुम्ही म्हणाल की एवढ्या हार्ड वस्तू आपण वापरलेल्या आहेत, लगेच व्यवस्थित वाटण वाटलं जाईल की नाही. तर मिक्सर जर चांगला असेल तर व्यवस्थित वाटण वाटलं जाईल. जर तुम्हाला वाटत असेल की हे
मिश्रण जे आहे ते व्यवस्थित वाटलं गेलं नाही तर तुम्ही चाळणीने चाळू सुद्धा शकता. तर बघा इथं व्यवस्थित वाटलेलं आहे, म्हणून मला इतकी आवश्यकता वाटत नाही याला चाळणीने वगैरे चाळायची. पण लक्षात ठेवायचं, जर तुम्हाला वाटत असेल आवश्यकता तर चाळणीने नक्की गाळून घ्या, बारीक चाळणीने. तर बघा इथं सगळं व्यवस्थित वाटण जे आहे ते एका परत बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे. आणि ही जी आता पावडर तयार झालेली आहे ना, ही तुम्ही अशी सुद्धा शॅम्पू म्हणून यूज करू शकता. गरम पाण्यामध्ये ॲड करून तुम्ही याचा वापर करू शकता शॅम्पू म्हणून. पण आता इथं आपण काय बनवतोय, साबण बनवतोय. तर साबण बनवण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर पुढची प्रोसेस करायची आहे. तर चला, हे आपलं वाटण तयार आहे. याचा तुम्ही शॅम्पू म्हणून वापर करा किंवा शिकेकाई साबण बनवण्यासाठी वापर करा, चालून जाईल. तर बघा हे जे आहे आता यातलं आपल्याला सगळंच्या सगळं घ्यायचं नाही. जर तुम्हाला खूप जास्त साबण बनवायचे असतील तर तुम्ही हे सगळं वापरू शकता. पण मला आता इथं एकच साबण बनवायचं आहे आणि एकच साबणाच्या हिशोबाने मी इथं आता ही जी पावडर आहे ती घेणार आहे. पण लक्षात ठेवायचं आहे, पावडर खूप बारीक असणं खूप इम्पॉर्टंट आहे. तर इथं मी 2 पोहे खायचे चमचे जे आहे पावडर घेतलेली आहे. एका साबणासाठी, एका मोठ्या साबणासाठी एवढं पुरेसं आहे. तर बघा त्यानंतर आपल्याला कोणत्या वस्तू ॲड करायच्या आहेत, तर खोबरं तेल जे आहे ते घालायचे 1 चमचा. पोहे खायच्या चमच्याने 1 चमचा खोबरं तेल घालायचे. आणि त्यानंतर आपल्याला काय घालायचं आहे बघा, एरंडे तेल. एरंडे तेल 1 चमचा वापरायचं आहे. एरंडे तेलामुळं आपले हेअर ग्रोथ खूप फास्ट होते आणि त्यासाठी आपण इथं एरंडे तेलाचा वापर नक्की करणार आहोत. तर 1 चमचा पुरेसा आहे एरंडे तेलसुद्धा. आणि त्यानंतर आणखीन एक वस्तू आपल्याला ॲड करायची आहे. तर ती कोणती वस्तू ते पुढे लक्षात येईलच, पण हे सगळं व्यवस्थित या पद्धतीनं मिक्स करून घ्या. आणि त्यानंतर आपल्याला कोणती वस्तू ॲड करायची आहे बघा, विटॅमिन ईच्या या टॅबलेट दुकानामध्ये किंवा किराणा म्हणते, मेडिकलमध्ये तुम्हाला नक्की मिळतील. तर या पद्धतीच्या कलर वेगळा असू शकतो, चेंज असू शकतो. तर या विटॅमिन ईच्या टॅबलेट घ्यायचे आणि त्यामधलं जे जेल असतं ते आपल्याला हवं आहे. तर या पद्धतीनं फोडून सुईने किंवा टाचणीने त्याला होल पाडून यातलं जेल काढून घ्यायचं आहे. 2 कॅप्सूल यासाठी पुरेशा आहेत. तर बघा व्यवस्थित जेलसुद्धा मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर मग पुढची प्रोसेस आपल्याला स्टार्ट करायची आहे. हे आपलं मिश्रण जे आहे ते व्यवस्थित तयार झालेलं आहे. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, यातली एखादी वस्तू कोणती नसेल तर चालेल, म्हणजे कोणती, मेथीदाणा म्हणा किंवा कडुलिंबाची पानं म्हणा, किंवा त्यापेक्षा जर तुम्हाला असं वाटत असेल की इथं खोबरं तेल किंवा विटॅमिन ई नाही आहे तर काय करावं, तर या वस्तू ज्या आहेत त्या स्किप केल्या तर चालतील. पण रिठा, शिकेकाई, आवळा या वस्तू खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत. या वस्तू इथं ॲड करणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. बघा कोणत्या वस्तू स्किप केल्या तर चालतात आणि कोणत्या वस्तू स्किप करायच्या नाही आहेत हे लक्षात घ्या. तर चला पुढची प्रोसेस काय आहे, आपल्याला बघा इथं सोप बेस लागणार आहे. आता तुम्ही म्हणाल हे सोप बेस कुठं मिळतं, ऑनलाईन मिळेल किंवा कुठल्याही मोठ्या शॉपमध्ये तुम्हाला मिळून जाईल. हे सोप बेस मेडिकलमध्ये सुद्धा आजकाल मिळत आहे. तर तुम्ही हा सोप बेस यूज करू शकता. तर इथं माझ्याकडे आता एवढाच राहिलेला आहे. खूप सारे साबण मी बनवते त्यामुळे एवढाच राहिलेला आहे. त्यामुळे एवढ्याच सोप बेसचा मी वापर करणार आहे. आता हा सोप बेस जो आहे तो आपल्याला बारीक तुकड्यामध्ये कट करून घ्यायचा आहे. साधारणतः हा जो सोप बेस आहे 150 ग्रॅमच्या आसपास आहे, तेवढा मला पुरेसा आहे. तर बघा या पद्धतीनं बारीक कट करून घेतल्यानं होतं काय की वितळताना हा लवकर वितळतो, आपला वेळ जात नाही. त्यामुळं बघा पटकन होण्यासाठी या पद्धतीनं बारीक बारीक तुकडे करून घ्या. आणि त्यानंतर मग आपल्याला पुढची प्रोसेस करायची. बघा मी खूप साध्या सोप्या पद्धतीनं तुम्हाला हा शॅम्पू कसा बनवायचा हे सांगण्याचा प्रयत्न करीत आहे. खूप अवघड भाषा किंवा खूप जास्त क्रिटिकल मी सांगत नाही आणि त्यामुळंच तुम्हाला समजायला सोपं जातं. आणि समजायला सोपं जात असेल तर कमेंट करून नक्की सांगा का मला आणखीन सुधारणा करायला हवे माझ्या बोलण्यामध्ये, ते नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करत जा, चॅनलला पण सबस्क्राईब करून नक्की ठेवा. व्हिडिओला लाईक केल्यामुळं मला थोडंसं प्रोत्साहन नक्की मिळतं. तर बघा सोप बेस कट करून घेतलेला आहे आणि तो आपण एका वाटीमध्ये घालतोय, मोठ्या वाटीमध्ये घालतोय. तर ही वाटी पण आपली तयार आहे. आता काय करायचं आहे बघा, एक छोटी कढई घ्यायचं आहे, कारण की मी इथं एकच सोप बेस बनवत आहे त्यामुळे मी इथं छोटी भांडी वापरत आहे. तुम्ही खूप जास्त क्वांटिटीमध्ये जेव्हा बनवणार असाल तेव्हा कढई वगैरे जी आहे ती मोठी वापरा. तर बघा इथं छोटी कढई घेतलेली आहे आणि त्यामध्ये थोडंसं पाणी घातलं. मला आता वाटलं की पाणी जे आहे थोडं जास्त झालं आहे, त्यामुळे मी यातलं पाणी जे आहे ते थोडंसं कमी करते. तर पाणी कमी करून
साधारणतः अर्धा ग्लास पाणी यामध्ये आहे आणि ही वाटी यामध्ये ठेवायची आणि आता ही कढई अशीच अलगद उचलून आपल्याला गॅसवरती ठेवायची. तर चला गॅसवरती कढई ठेवू. तर परत सांगते, व्हिडिओ आवडत असेल, व्हिडिओ समजत असेल तर व्हिडिओला लाईक करून आत्ताच ठेवा. परत तुम्ही विसरता लाईक करणं, तर व्हिडिओला लाईक नक्की करा. तर चला, कढई जी आहे ती गॅसवरती ठेवलेली आहे. खालचं पाणी जे आहे ते उकळत आहे आणि आता इथं बघा सोप बेस जो आहे तो मेल्ट होतो, वितळतो. तर सोप बेस वितळायला खूप वेळ लागत नाही. 1-1.5 मिनिटामध्ये हा सोप बेस जो आहे तो वितळतो आणि त्यानंतर आपल्याला हा जो सोप बेस आहे साधारणतः 1 ते 1.5 मिनिट या पाण्यामध्ये असाच ठेवायचा आहे, जेणेकरून आपला जो साबण तयार होईल ना तो पक्का होईल. म्हणजे खूप लवकर वितळणार नाही असा साबण आपल्याला बनवायचा आहे. नाहीतर होतं काय, सोप बेस जर व्यवस्थित शिजला नाही म्हणा किंवा मेल्ट झाला नाही आणि त्यानंतर आपण इन्ग्रेडियंट्स ॲड केले आणि लगेच आपण सोप बनवला तर होतं काय की सोप जो आहे तो व्यवस्थित शिजला नसल्यामुळं साबण लगेच वितळून जातो. तर तसं न करता आपल्याला काय करायचं आहे, सोप बेस जो आहे तो व्यवस्थित वितळून घ्यायचा आहे अगोदर आणि त्यानंतर मग आपल्याला बाकीचे जे म्हणजे आपण जे मिश्रण तयार करून ठेवलेलं आहे ते यामध्ये ॲड करायचं आहे. तर बघा व्यवस्थित सोप बेस जो आहे तो वितळत आहे. आता बऱ्याच प्रकारचे सोप बेस तुम्हाला मार्केटमध्ये मिळतील, पण शक्यतो तुम्ही ग्लिसरीनवाला वापरा. ग्लिसरीन आपल्या केसांसाठी, स्किनसाठी खूप जास्त फायदा देतं. त्यासाठी ग्लिसरीनवाला सोप बेस जो असतो तो यूज करा. तर बघा इथं हे वितळत चाललेलं आहे, पाणी बनत चाललेलं आहे याचं. पण लक्षात ठेवायचं आहे, खालचं जे पाणी आहे या वरच्या मधल्या वाटीमध्ये जाता कामा नाही. तेवढंच आपल्याला या कढईमध्ये पाणी ठेवायचं आहे, म्हणजे उकळायला. तर बघा आता व्यवस्थित उकळलेलं आहे, पाणी उकळलेलं आहे आणि 1-1.5 मिनिट झालेला आहे. सोप बेस उकळताना तुम्हाला शक्यतो दिसणारच नाही, तो फक्त गरम होत असतो. तर बघा आता जे आपण मिश्रण बनवलेलं होतं ते यामध्ये ॲड करायचं आहे आणि परत आपल्याला 1 मिनिट याला शिजवून घ्यायचं आहे या पद्धतीनं. तर बघा 1 मिनिट शिजल्यानंतर याला चॉकलेटी कलर आल्यासारखं वाटतो. चॉकलेटी कलरचं हे होतं मिश्रण आणि त्यानंतर मग फक्त आपल्याला 1 मिनिट म्हणजे मिश्रण घातल्यानंतर फक्त 1 ते 1.5 मिनिटच हे शिजवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे लगेच उतरवायचं आहे. पण लक्षात ठेवायचं, हे मिश्रण जे आहे ते व्यवस्थित शिजणंसुद्धा खूप महत्त्वाचं आहे. बऱ्याचदा काय होतं की सोप बेसमध्ये आपण हे मिश्रण घालतो आणि लगेच उतरवतो, 1-2 मिनिट शिजवून घेत नाही. त्यामुळं सोप जो तयार होतो तो लगेच एका आंघोळीमध्ये किंवा एकदा शॅम्पू म्हणजे एकदा केस धुताना लगेच संपून जातो. तसं न करता 1-2 मिनिट याला व्यवस्थित शिजवून घ्या आणि त्यानंतरच मग हे खाली उतरवा. तर चला 1 ते 1.5 मिनिट झालेला आहे. आता मी गॅस बंद करते. तुम्ही बघू शकता इथं याचा कलर जो आहे तो चेंज झालेला आहे. व्यवस्थित कलर चेंज झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, म्हणजे याचा अर्थ काय, जे पण आपण साहित्य घेतलेलं आहे त्याचे गुण जे आहेत ते सोप बेसमध्ये उतरणंसुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. आणि बघा आता याचा कलर जो आहे तो पूर्णपणे चेंज झालेला तुम्हाला दिसणार आहे, चॉकलेटी कलर तुम्हाला दिसणार आहे. आणि त्यानंतर मग काय करायचं, आपल्याला गॅस बंद करायचं आहे आणि गॅस बंद करून हे उतरवून घ्यायचं आहे. साधारणतः 1.5 ते 2 मिनिट या सगळ्या प्रोसेसला आपल्याला लागणारे आहेत. आणि लगेच आता गॅस बंद करायचा आणि हे गरम गरम असतानाच आपल्याला काय करायचं आहे, सोप मोल्डमध्ये हे घालायचं आहे. आता माझ्याकडे हे सोप मोल्ड जे आहे ते आहे आणलेलं आहे मी, म्हणजे ऑनलाईन मागवलेलं आहे. तुमच्याकडे असं जर नसेल तर तुम्ही कुठल्याही प्लास्टिकच्या भांड्यामध्ये किंवा जे आपले कप असतात प्लास्टिकचे त्यामध्ये किंवा कागदी कपामध्ये सुद्धा तुम्ही घातलं तरी हरकत नाही. असं काहीच नाही की असा सोप मोल्ड तुमच्याकडे हवा आहे, तर काही गरज नाही आहे. कशातही तुम्ही हा जो सोप आहे म्हणजे शिकेकाईचा साबण आहे तो बनवू शकता. बघा आता हे मिश्रण जे आहे गरम गरम आहे, तर गरम गरम असतानाच आपल्याला लगेच ओतायचं यामध्ये. आणि त्यानंतर हे तुम्ही रात्रभर साईडला ठेवा किंवा तुम्हाला वेळ इतका नसेल तर तुम्ही याला 4 ते 5 तासासाठी फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता. आणि फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर काय करायचं आहे, 4-5 तासानंतर हा एकदम व्यवस्थित सेट होतो आणि त्यानंतर तुम्ही याला काढू शकता. आता मी याला रात्रभर ठेवणार आहे असाच. शक्यतो फ्रीजमध्ये जर ठेवणार असाल तर तुम्ही या पद्धतीची प्लेट खाली ठेवा. जर फ्रीजमध्ये ठेवणार नसाल तर असंच ठेवलं तरी चालेल एखाद्या साईडला कोपऱ्यामध्ये. तर बघा आता दुसऱ्या दिवशी सकाळी उठून मी आता ह्याला बघणार आहे आणि तोपर्यंत हा जो साबण आहे सेट झालेला आपल्याला दिसणार आहे. तर तुम्हाला लक्षात येत आहे आता मी काढताना किती व्यवस्थित मस्त असा सेट होतो बघा हा साबण. बघा अजिबात लिक्विड यामध्ये राहत नाही, व्यवस्थित सेट होतो. मार्केटचा जो साबण असतो त्यापेक्षाही जास्त चांगला रिझल्ट देणारा हा साबण आपल्याला
मिळतो बनवू म्हणजे घरच्या घरी आपण बनवू शकतो. खूप साधी सोपी पद्धत आहे. या पद्धतीने सुद्धा तुम्ही सुद्धा ट्राय करू शकता. आता इथं सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न मला एक विचारला जाणार आहे, ताई साबण बनवतो मान्य आहे, पण आता याचा फेस होतो का? हा प्रश्न मला नक्की येणार आहे. त्याचा सुद्धा मी लाईव्ह रिझल्ट तुम्हाला दाखवणार आहे. या साबणाचा फेस नक्की होतो, कारण की आपण यामध्ये रिठा घातलेली आहे. रिठा काय करते की फेस द्यायचं काम करते. तर त्यासाठी बघा आता इथं मी पाणी घेते आणि बघा साबण जो आहे तो किती परफेक्ट बनलेला आहे. आता असा साबण परफेक्ट बनणं बऱ्याच जणींना ताईंना वाटत नाही की आपण हा साबण घरच्या घरी बनवू शकतो. पण खरं सांगते, तुम्ही एकदा ट्राय नक्की करा. तुम्हाला सुद्धा हा साबण बनवणं जमणार आहे. प्रॅक्टिसची वगैरे अजिबात गरज नाही. फक्त जेवढं सांगितलेलं आहे तेवढं फॉलो करा. तर चला आता हा साबण आपल्याला फेस देतो का नाही ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे, ती चेक करू. तर बघा इथं मी प्लेटमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि साबण घेतलेला आहे, म्हणजेच शिकेकाईचा जो सोप बनवलेला आहे तो घेतलेला आहे. तर फक्त काय करायचं आहे, या पाण्यामध्ये आपल्याला इथं हातावरती आपण ट्राय करू, केसांवरती नाही तर हातावरती ट्राय करू. तुम्ही बाथरूममध्ये केसांवरती डायरेक्ट ट्राय करू शकता, पण इथं मी तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून फक्त हातावरती ट्राय करते. तर तुमच्या लक्षात आता लगेच येणार आहे की हा जो सोप आहे, हा जो शिकेकाईचा साबण आहे, किती जास्त फेस देणारा आहे. तर तुम्ही आता बघा, थोडंसं रफ केलं की लगेच फेस व्हायला चालू झालेला आहे. तर एवढा फेस हा साबण देतो. बघा आता थोडंसं जास्त लावलं तर आणखीन खूप जास्त फेस देतो, पण तरी तुमच्या लक्षात येत असेल की हा साबण वर्क करतो आणि घरच्या घरीच खूप साध्या सोप्या पद्धतीनं खूप स्वस्तामध्ये हा साबण जो आहे तो आपण तयार करू शकतो. बघा रिझल्ट तुमच्या समोर आहे. आता बऱ्याच ताई मला म्हणतील की ताई आमच्या साबणाने फेस दिला नाही वगैरे, पण तुम्ही जेवढे इन्ग्रेडियंट सांगितलेले आहेत ते घेतले की हा साबण जो आहे तो रिझल्ट देतो. आता ज्या वस्तू मी स्किप केल्या तर चालतील असं म्हणलेलं आहे ना, त्या वस्तू तुम्ही स्किप केल्या तरी चालतील, पण रिठा, शिकेकाई आणि आवळा या 3 वस्तू जरी असल्या तरीसुद्धा हा साबण जो आहे तो फेस देतो आणि केसांसाठी चांगलं कार्य नक्की करतो. तर तुम्ही इथं बघू शकता, ताटामध्ये मी थोडंसंच हातावरती लावलेलं आहे साबण आणि किती फेस झालेला आहे. तर तुम्हाला सुद्धा आता विश्वास बसेल की हा साबण वर्क करतो आणि केसांवरती खूप जास्त फास्ट वर्क करतो. तर अशा पद्धतीने आपण हा जो साबण आहे तो बनवून तयार अशा केलेला आहे. पद्धतीने हा जो साबण आहे आपण बनवलेला आहे. खूप साधी सोपी पद्धत जी आहे ती मी वापरण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता यातल्या 1-2 वस्तू जर नसतील तरीही चालेल, पण रिठा, शिकेकाई या खूप जास्त इम्पॉर्टंट या साबणातले इन्ग्रेडियंट्स आहेत, हे नक्की वापरा. रिठा, शिकेकाई आणि आवळा हे 3 इन्ग्रेडियंट जे आहेत ते नक्की वापरा. बाकीचे 1-2 नसतील तरी चालेल, स्किप करू शकता, पण हे 3 इन्ग्रेडियंट जे आहेत ते नक्की यूज करा. तर अशा खूप साध्या सोप्या पद्धतीने आपण हा साबण बनवून तयार केलेला आहे. हवं तर तुम्ही 1-2 महिन्याचे साबण जे आहे ते एकाच वेळेस बनवू शकता, पण सुरुवातीला एक बनवा, रिझल्ट पहा आणि रिझल्ट तुम्हाला मनासारखा मिळाला की मग बाकीचे जे साबण आहेत ते बनवून ठेवा. तर आशा करते लक्षात आला असेल व्हिडिओ साबण कसा बनवलेला आहे ते तुमच्या लक्षात आला असेल. खूप साध्या सोप्या पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आशा करते तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून नक्की ठेवा. तर चला भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.